मित्रांनो नमस्कार. शेतामध्ये बसलोय. पाठीमागे आपण बघत असाल सुंदर अशा प्रकारचा कापूस आलेला आहे. पाळी वगैरे झाली, आता पावसाची वाट बघत बसलेला आहे प्रत्येक शेतकरी. आणि सहज व्हिडिओ बघत होतो आणि एक व्हिडिओ पाहण्यामध्ये आला की उद्धव ठाकरे गटांचे खासदार असणारे विनायक राऊत यांचा ग्रहकलह आता चव्हाट्यावर आलेला आहे. आपण जर बघितलं तर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे जे आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचं या राजकीय लोकांचं असतं. बाहेर फिरत असताना हे पांढरे कपडे घालून जरी फिरत असतील, परंतु यांचे पूर्णपणे काळे कारनामे असणारे चालू असतात. यांच्या घरामध्ये कुठंही सुख शांती नसते. अशा बऱ्याच प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि आजही तसंच झालं. त्या गिरिजा राऊत असणाऱ्या विनायक राऊत यांच्या सुनबाई, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या राऊत कुटुंबियांवरती गंभीर प्रकारचे आरोप केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या थेट पतीवरच असणारा पुरुषत्वाचाच आरोप केलेला आहे की हा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असमर्थ आहे. इतक्या गलिच्छ पातळीवरती जाऊन असणारा आरोप करणं तर खऱ्या अर्थानं हे निंदनीय आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर गेली 7 वर्षांपासून या बाई त्या व्यक्तीबरोबरती असणाऱ्या संसार करतायत. मग एक प्रश्न आजच्या या मॉडर्न युगामध्ये प्रत्येकाला पडणं अपेक्षित आहे की आजपर्यंतचं काय, आजपर्यंत तुम्ही कसं गेलं. कारण हे प्रत्येकाचंच आहे, हे नैसर्गिक आहे. त्यामुळे तुम्ही आजपर्यंत कशा पद्धतीनं असणारं सगळं सहन करून गप्प राहिलात. दुसरीकडे ते आघोरी पूजाचे असणारे त्याच्यावरती आरोप केलेले आहेत. याची दोन्हीही बाजू असणारी पूर्णतः तपासून घेऊन असणारे त्यांच्यावरती आपण आरोप केले पाहिजेत. याच्यामध्ये कोण चूक कोण बरोबर या पूर्ण घटनेचं सखोल चौकशी झाल्याच्या नंतरच आपण व्यक्त झालं पाहिजे. नाण्याला 2 बाजू असतात, तसं प्रत्येक प्रकरणाला 2 बाजू असतात. त्या समजून घेतल्या तर असणारं कुणावरही आरोपाचं गलिच्छ शेण फेकणं हे बरोबर नाही. धन्यवाद.